नमस्कार. उन्हाळा सुरू झाला की आपण थंड पदार्थांकडे जास्तीत जास्त वळतो आणि उन्हाळ्यामध्ये भरपूर लग्न असतात. लग्नामधील थंडगार मठ्ठा यावर सगळेच जण अगदी ताव मारतात. तर आज आपण अगदी लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा थंडगार मठ्ठा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर सर्वात आधी आपण ताक बनवून घेऊ. त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये 1 वाटी दही घेतलेला आहे. दही खूप जास्त आंबट नाही किंवा मग खूप जास्त फ्रेश दही घ्यायचं नाही, थोडंसं मध्यम आंबट दही घेतलं आहे. आता यामध्ये 2 वाट्या आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला आता ताक बनवून घ्यायचं आहे. तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा ताक बनवू शकता किंवा मग असं रईने याला व्यवस्थित फिरवून ताक बनवून घेऊ. या पद्धतीने जर ताक बनवलं तर ताक अतिशय चविष्ट होतं. तर याला रईने व्यवस्थित घुसळून आपण ताक बनवून घेऊया. तर इथे आपलं ताक तयार झालं. आता मठ्ठा बनवण्यासाठी आपल्याला एक मसाला बनवायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा किसलेलं आलं घालायचं, 1 ते 1.5 हिरवी मिरची घालायची, 1 चमचा जिरं घालायचं, अर्धा चमचा काळं मीठ घालायचं, 1 चमचा चवीनुसार आपलं साधं मीठ घालायचं. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा चवीप्रमाणे साखर घालायची. तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्या अंदाजाने साखर घालायची. आता हे सर्व मिक्सरला फिरवून घेतलं. आता हे सर्व जिन्नस आपण कोरडे वाटून घेतले, त्यामुळे ते जास्त खूप बारीक होत नाही. तर यामध्ये काय करायचं, 2 ते 3 चमचे ताक घालायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरला एकदम फाईन पेस्ट याची करून घ्यायची. आता तयार झालेला हा मसाला आहे तो ताकामध्ये टाकायचा. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी बारीक चिरलेले पुदिन्याची पानं घालायची आणि हे सगळं साहित्य पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये तुम्ही आलं किसूनही घालू शकता, परंतु आलं किसून घातलं तर ते दाताखाली येतं, त्यामुळे मठ्ठ्याची चव पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे असा हा मसाला तयार करून घ्यायचा आणि तो मसाला ताकामध्ये मिक्स केला तर छान एकसारखा आपला या ठिकाणी मठ्ठा तयार होतो. तर बघा इथे आपला मस्त थंडगार असा मठ्ठा तयार झालेला आहे. यामध्ये तुम्ही बर्फाचे तुकडे घालू शकता किंवा मग फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा मग मडक्यामध्ये या ठिकाणी तुम्ही हा मठ्ठा थंड करायला ठेवू शकता. तर तुम्ही सुद्धा अगदी झटपट उन्हाळ्यामध्ये हा मठ्ठा नक्की ट्राय करा. धन्यवाद.